नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी इतिहास 7वा धडा मौर्यकालीन भारत त्यामधील स्वाध्याय अभ्यास. चला तर बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. एक आहे खालील प्रश्नाचे प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामधील एक आहे सत्रपामध्ये लढाया का सुरू झाल्या? उत्तर सिकंदराचा मृत्यू झाल्यामुळे सत्तेसाठी त्याने नेमलेल्या सत्रपामध्ये लढाया सुरू झाल्या. 2. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस कोणास पाठवले? उत्तर बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस आपला मुलगा महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना पाठवले. 3 आहे मौर्य काळात कोणते व्यवसाय होते? उत्तर मौर्य काळात कापड विणणे व रंगवणे, धातुकाम, मातीची भांडी बनवणे, हस्ततंतावरील कोरीव काम करणे, व्यापार नौका बांधणे इत्यादी व्यवसाय होते. 4. सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर कोणत्या प्राण्यांची शिल्पे आहेत? उत्तर सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर सिंह, हत्ती, बैल या प्राण्यांची शिल्पे आहेत. 2. सांगा पाहू. त्यातील एक आहे सत्र. उत्तर सम्राट सिकंदराने मायदेशी परतताना भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी ज्या ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या त्या अधिकाऱ्यांना सत्रप असे म्हटले जाईल. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. 2. सुदर्शन. उत्तर सम्राट चंद्रगुप्त मौर्याने गुजरात राज्यातील जुनागड जवळ जे धरण बांधले त्या धरणाला सुदर्शन असे नाव दिले होते. 3. देवान पियो पीएलएसी. उत्तर सम्राट अशोकाने आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे शिलालेख व स्तंभलेख कोरवले त्यात त्याने स्वतःचा उल्लेख देवान पियो प्रिय प्रियदर्शी या शब्दात केला आहे. 4. अष्टपद. उत्तर मौर्य काळात बुद्धिबळाला अष्टपद असे नाव होते. त्या काळातील लोक अष्टपदाचा खेळ आवडीने खेळत असत. तिसरा प्रश्न आहे आठवा आणि लिहा. 1. चंद्रगुप्त मौर्य याच्या साम्राज्याची व्याप्ती. उत्तर चंद्रगुप्ताने प्रथम मगध महाजनपद जिंकले, त्यानंतर अवंती व सौराष्ट्र जिंकले. पाठोपाठ अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार व हेरात हे प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडले. 2. सम्राट अशोक याच्या साम्राज्याची व्याप्ती. उत्तर सम्राट अशोकाचे साम्राज्य वायव्येस अफगाणिस्तान व उत्तरेस नेपाळपासून ते दक्षिणेस कर्नाटक व आंध्र प्रदेशपर्यंत तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रपर्यंत पसरलेले होते. 4. जोड्या जुळवा. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अ गट आणि ब गट यांच्या आपल्या जोड्या जुळवायच्या आहे. त्यातील सम्राट अलेक्झांडर ग्रीकचा सम्राट, मेगिस्थेनिस सेल्युकस निकेटरचा राजदूत आणि सम्राट अशोक मगधचा सम्राट. प्रश्न 5 आहे तुम्हाला काय वाटते ते लिहायचे आहे. त्यातील एक आहे सिकंदरला अखेर माघार घेणे भाग पडले. उत्तर सिकंदरच्या सैन्याला मार्गावरील अनेक स्थानिक राजांनी प्रखर लढा देऊनही तो पंजाबपर्यंत पोहोचला, परंतु या स्वारीत त्याच्या सैनिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. 2. या सैनिकांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते. आणि 3. या सैनिकांनी सिकंदर विरुद्धच बंड पुकारले, त्यामुळेच सिकंदरला अखेर माघार घेणे भाग पडले. 2 आहे ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत. उत्तर ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असतात कारण 1. या नाण्याच्या एका बाजूवर नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र व त्या राज्याचे नावही कोरलेले असे. 2. नाण्याच्या दुसऱ्या बाजूवर एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र असे. आणि 3. ही नाणी चांदीची व अन्य धातूंची असत. अशी वैशिष्ट्यपूर्ण नाणी पाहून भारतीय राजांनी अशी नाणी पाडायला सुरुवात केली होती. 3. सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला कारण उत्तर एक मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यावर अशोकाने ओडिशातील कलिंग राजावर स्वारी केली. 2.
कलिंगच्या युद्धात मोठा रक्तपात झाला. 3. हा विनाश पाहून अशोकाला खूप दुःख झाले. त्याचे हृदय परिवर्तन होऊन त्यांनी यापुढे कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. 6. तुमच्या शब्दांत वर्णन करा. त्यातील एक आहे सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे. उत्तर 1. जनतेला आणि पशूंना मोफत औषध पाणी मिळण्याची सोय केली. 2. मोठ्या प्रमाणात रस्ते बांधणी केली. 3. प्रवाशांच्या सोयीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना जाळे लावली. 4. ठिकठिकाणी धर्मशाळा बांधल्या. 5. पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी खोदल्या. आणि 6. प्राण्यांच्या शिकारीवर व जंगलांना आगी लावण्यास प्रतिबंध केला. 2 आहे मौर्यकालीन मनोरंजन आणि खेळाची साधने. उत्तर 1. मौर्य काळात नगरात आणि खेड्यांमध्ये अनेक उत्सव आणि समारंभ साजरे केले जात असत. 2. या प्रसंगी लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होत असत. 3. कुस्तींचे खेळ, स्थानच्या शर्यती, सोंगाट्यांचा खेळ तसेच अष्टपद म्हणजे बुद्धिबळाचे खेळ हे खेळ खेळले जात असत. 7. आज युआन स्वांग सारखे परदेशी प्रवासी तुम्हाला भेटले तर तुम्ही काय कराल? उत्तर आज युआन स्वांग सारखा परदेशी प्रवासी जर मला भेटला तर मी त्याला तो कोणत्या देशातून आला, तो भारतात कोणत्या उद्देशाने आला, तो कोणत्या मार्गाने आला, त्याने प्रवास कसा केला, प्रवासात कोणत्या अडचणी आल्या इत्यादी प्रश्न विचारेल. त्याला हवी असलेली माहिती सांगेल व पाहिजे असलेली मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. त्याच्या देशाचा इतिहास, प्रेक्षणीय स्थळं, तेथील लोकांचे सण, धर्म याविषयी माहिती विचारेल. त्याच्या देशात जाण्याची इच्छा व्यक्त करून तेथे कसे जायचे तेही त्याला विचारेल. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 6वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.